पुण्यातील वाघोली येथे 23 डिसेंबरच्या पहाटे झालेल्या अपघातामध्ये 3 निष्पाप जीवांनी हकनाक आपला प्राण गमावला होता. मद्यधुंद अवस्थेमध्ये डंपर चालवणाऱ्या एका चालकाने नियंत्रण सुटल्यामुळे 3 जणांना डंपर खाली चिरडलं आणि यामध्ये 6 जण जखमी तर 3 जण ठार झाल्याचं कळलं. दरम्यान अवघ्या काहीच तासांनंतर पुण्यातच मावळमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती होऊ शकत होती. मात्र सुदैवाने ही तंतोतंत पुनरावृत्ती झाली नाही आणि या अपघातात सुदैवाने 2 जण थोडक्यात बचावले. ही घटना आज सकाळी 11च्या सुमारास घडली. या प्रकरणी टेम्पो चालक दीपक सिंग राजपूत याला अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत होता. दीपक सिंग राजपूत हा शिरगाववरून सोमटणे फाटाच्या दिशेने जात होता. भरधाव टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो एका बाजूला पलटी झाला. सुदैवाने यावेळेला रस्त्यावरून चालत असलेल्या 2 पादचाऱ्यांना थोडक्यात आपला जीव बचावता आला आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जसं आपण पाहू शकता की भरधाव वेगाने येत असलेला टेम्पो हा रस्त्याच्या कडा ओलांडून बाजूला असणाऱ्या होर्डिंग्सना सुद्धा टक्कर देत पुढे गेला आणि तिथे जाऊन हा टेम्पो पलटी झाला. या प्रकरणी सध्या तळेगाव पोलिसांनी टेम्पो चालक दीपक सिंग राजपूत याला अटक केल्याचं कळतंय. तो पोलिसांच्या तपासात मद्यधुंद असल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे. दुसरीकडे पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोर आज सकाळीच एक अपघात झाला, ज्यामध्ये फुटपाथवर झोपलेल्या 3घांना डंपरने चिरडल्याची घटना घडली. या 3 मृतांमध्ये 22 वर्षाचा तरुण, 1 वर्षाची एक मुलगी आणि 2 वर्षाच्या लहानग्याचा समावेश आहे. हे 2 जण बहीण भाऊ होते. अमरावतीमधून हे कुटुंब कामाच्या शोधामध्ये पुण्यात आलं होतं आणि पुण्यात दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या कुटुंबावरती काळाने घाला घातलेला आहे. या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोटे हा डंपर चालक दारू पिऊन डंपर चालवत असल्याचं समोर आलं आणि त्याचमुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला. या प्रकरणी गजानन शंकर तोटे याला सुद्धा सध्या अटक करण्यात आलेली आहे. या अपघातानंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या डोळ्यांमध्ये असलेले हे अश्रू येत्या काळात पुसण्यासाठी तरी कोणी पुढे येणार का, हे लवकरच कळेल.